जात पडताळणी समितीनं एकदा दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता। तो अधिकार जात पडताळणी समितीला देऊन जे बोगस धनदांडग्यांचे दाखले काढले होते ते 6 दाखले रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गोपीनाथ पडळकर यांनी आभार मानले। तर यावेळी धनगर आरक्षणावरून सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला। पडताळणी समितीनं एकदा दाखला दिल्यानंतर तो रद्द करण्याचा अधिकार त्यांना नव्हता। माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, ते बोगस आहेत। आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे 6च्या 6 दाखले रद्द केलेले आहेत। खूप वेळ काढेपणा केलेला आहे आणि कुठलाही ठोस निर्णय केलेला नाही आणि कुठल्याच पदरात समाजाच्या पदरात काही पडलेलं नाही। मग आज ते 7 दाखले रद्द केले धनगर समाजाचे। नाही, पण त्याच्यातून प्रश्न सुटतोय का? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय की हे करून आम्हाला धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे का? त्याच्यातून धनगर आणि धनगड हा जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मधला विषय आहे त्याची काय परिस्थिती आहे याच्याबद्दल आम्हाला सरकारने सांगितलं पाहिजे।